कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरु बळवंत बाबा महाराज की जय। श्री गुरु वासुदेव बाबा महाराज की जय। श्री गुरु सुधाकर बाबा महाराज की जय। अग्नी माझी गेले अग्नी होऊन तेच ठेले अग्नी होऊन तेच ठेले अग्नी होऊन तेच ठेले काय उरले तयापण मागील ते नाम गुण मागील ते नाम गुण मागील ते नाम गुण लोह लागे परिसा अंगी तोही भूषण झाला जगी तोही भूषण झाला जगी तोही भूषण झाला जगी सरिता ओहळा ओघा गंगे मिळोनी झाल्या गंगा गंगे मिळोनी झाल्या गंगा गंगे मिळोनी झाल्या गंगा चंदनाच्या वासे तरु चंदन झाले स्पर्शे तरु चंदन झाले स्पर्शे तरु चंदन झाले स्पर्शे काय उरले तयापण मागील ते नाम गुण मागील ते नाम गुण मागील ते नाम गुण तुका जडला संतापायी दुजेपणा ठाव नाही दुजेपणा ठाव नाही दुजेपणा ठाव नाही काय उरले तयापण मागील ते नाम गुण मागील ते नाम गुण मागील ते नाम गुण। प्रस्तुत अभंग संत शिरोमणी जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा 6 चरणांचा आणि संतपर असणाऱ्या या अभंगामध्ये तुकोबाराय संतांबद्दल उदाहरण देऊन वेगवेगळ्या प्रकारे इथे संतांचं महती सांगतायत। तुकोबाराय असे म्हणतात पहिल्या चरणात की ज्याप्रमाणे जो एखादा पदार्थ आपण अग्नीमध्ये टाकतो तो पदार्थ अग्निरूप होतो। अग्नी माझी गेले अग्नी होऊन तेच ठेले तो अग्निरूप होतो आणि तो अग्निरूप झाल्यानंतर काय उरले तयापण मागील ते नामगुण तो अग्निरूप झाल्यानंतर त्याचं पूर्वीचं नाम आणि गुण हे राहत नाही तर तो अग्निरूप होऊन जातो। त्याप्रमाणे लोह लागे परिसा अंगी तोही भूषण झाला जगी। लोखंड जेव्हा परिसाला लागतो किंवा परिसाचा स्पर्श होतो तर त्या लोखंडाचं काय होतं तर सोनं होतं आणि सोनं झाल्यानंतर जो लोह होता तो दागिना होतो भूषण होतो। त्याचं पूर्वीचं जे नाम आणि गुण आहे त्या
लोह म्हणजे लोखंडाचं ते राहत नाही. तो कसा होतो? सुवर्ण होतो, सोन्यासारखा होतो. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या नद्या, ओढे, नाले हे सरिता, ओहळा, ओघा म्हणजे हे नद्या, ओढे, नाले ज्या वेळेला गंगेला मिळतात तर ते गंगारूप होऊन जातात. गंगे मिळोनी झाल्या गंगा, त्यांचं आधीचं स्वरूप राहत नाही, आधीचं रूप तसंच राहत नाही, तर ते बदलतं आणि मग ते गंगा होऊन जातात. त्याचप्रमाणे चौथं उदाहरण देताना तुकोबाराय म्हणतात की चंदनाच्या वासे तरु चंदन झाले स्पर्शी. त्या चंदनाच्या सुगंध गुण स्पर्शाने जी सभोवतालची जी वृक्ष असतात तर ती पण त्या चंदन रूप होतात, म्हणजे त्यांनाही त्या चंदनाचा सुगंध प्राप्त होतो त्याच्या चंदनाच्या सानिध्यात आल्यानंतर. आणि त्या वृक्षांचा पूर्वीचा गुणधर्म जो असतो तो नाहीसा होतो. आणि ज्याप्रमाणे चंदन सुगंध सर्वांना देतो त्याप्रमाणे ती वृक्ष जे असतात तर तेही त्या चंदनाचाच सुगंध देतात. आता इथे तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये असं म्हणतायत की तुका जडला संतापाई. ही आधीची उदाहरणं देतात आणि ते म्हणतात की अग्नीप्रमाणे, अग्नीत टाकलेल्या पदार्थाप्रमाणे लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यानंतर नद्या, ओढे, नाले हे गंगा रूप झाल्यानंतर आणि इतर जी वृक्ष आहे ती चंदनाप्रमाणे झाल्यानंतर त्यांचे आधीचे जे गुणधर्म असतात ते जातात आणि त्यांना नवीन गुणधर्म प्राप्त होतो. त्याप्रमाणे तुकोबाराय म्हणतात की तुका जडला संतापाई. तुकोबाराय संतांच्या चरणी अनन्य झाले, त्या संतांना शरण गेले आणि म्हणून काय झालं तर दुजेपण ठाव नाही, तिथे द्वैत भाव हरपला. म्हणजे तुकोबाराय आणि संत हे एक रूप झाले, तिथे वेगवेगळा भाव राहिला नाही, एकच. आता इथे तुकोबाराय संतांची महती सांगतात की संत हे कसे आहेत. तर जेव्हा आपण संतांच्या समीप जातो त्यावेळेला ते काय करतात तर ते आपल्यासारखे करून घेतात. भगवंत काय करतो तर भगवंत घेशी तेव्हा देशी असा असशी उदार. तो आहे उदार, पण तो काहीतरी घेतो आणि तेव्हाच देतो. पण तसंच संत नाही. संत कसे आहेत तर आपणासारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. संत ते त्यांच्या सारखे बनवतात आणि तेवढंच नव्हे तर त्या भगवंताच्या प्राप्तीचा सोपा मार्ग दाखवतात आणि हा भवसागर तरुण जाण्याचा सोपी पायवाट दाखवतात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की मी संतांना अनन्य झाल्यामुळे माझे जे पूर्वीचे गुणधर्म होते ते सगळे संपुष्टात आले आणि आता मला नव्याने ह्या संतांनी काय केलं आहे तर त्यांच्यासारखं केलंय. इथे दुजेपण राहिलं नाही, इथे द्वैत राहिलं नाही. इथे काय झालेलं आहे तर संत
आणि तुकोबाराय हे एक रूप झालेले आहेत. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदे